झी 24 तास एक पाऊल पुढे। 12 मार्च 1993 साली मुंबईतील 12 ठिकाणी एका पाठोपाठ एक असे 12 बॉम्बस्फोट झाले होते। या घटनेला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत। या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 200 पेक्षा जास्त नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला होता, तर 700 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते। पाहूयात या संपूर्ण घटनेवरचा हा एक स्पेशल रिपोर्ट। देशाच्या इतिहासात 12 मार्च 1993 ही तारीख एक काळा दिवस म्हणून लिहिली गेली आहे, कारण याच दिवशी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते। संपूर्ण देश या घटनेनं हादरून गेला। कधीही न थांबणारी मायानगरीही भांबावून गेली। 13:30 वाजता पहिली घटना जी घडली त्यावेळी मला कॉल आला होता, इन्फॉर्मेशन आली की ब्लास्ट झालाय बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे। त्यानंतर पाठोपाठ प्लाझा सिनेमा, सेना भवन, सेंचुरी बाजार आणि फिशरमॅन कॉलनी इथे हँड ग्रेनेड्स फेकण्यात आले होते माहीम इथे। ते हे सर्व ठिकाणी मी व्हिजिट केला होता, कारण झोन 4चे ॲडिशनल चार्ज माझ्याकडे होता। मुळात इतका मोठा हल्ला आणि तोही साखळी बॉम्बस्फोट सारखा होऊ शकतो ही कल्पनाच मुंबई पोलिसांनी केली नव्हती। त्यामुळेच तपासाची दिशा लगेच ठरत नव्हती। 2 दिवस उलटून गेले होते साखळी बॉम्बस्फोटांना। हे बॉम्बस्फोट कोणी घडून आणले याबाबत मुंबई पोलिसांना एकही क्लू मिळत नव्हता। अचानक 14 मार्च रोजी मुंबई पोलिसांना नायगाव इथं एक मारुती व्हॅन सापडली। या मारुती व्हॅनमध्ये AK-47 आणि हँड ग्रेनेड होते। ही गाडी होती टायगर मेमनेची। तोच धागा पकडत मुंबई पोलिसांनी टायगर मेमनच्या घराची झडती घेतली। झडती दरम्यान मुंबई पोलिसांना टायगर मेमनच्या घरात एका स्कूटरची चावी सापडली आणि या स्कूटरच्या चावीच्या सहाय्याने मुंबई पोलिसांनी 12 मार्च 1993चं बॉम्बस्फोट प्रकरण संपूर्ण उघडकीस आणलं। या स्फोटांमागचा सूत्रधार कोण आहे हे शोधण्यात पोलिसांनी सर्व शक्ती पणाला लावली। तिथून क्लू मिळाल्यानंतर ही गाडी कोणाची आहे ते टायगर मेमनचे फॅमिलीच्या नावावर होती, म्हणून आम्ही माहीम दर्गा स्ट्रीट इथे गेलो, आल हुसैनी बिल्डिंगमध्ये गेलो। तिथे घरची झडती घेताना मला रेफ्रिजरेटरवर एक चावी सापडली स्कूटरची। या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 250 निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला, तर 700 जण जखमी झाले होते। या प्रकरणाचा खटला जवळजवळ 14 वर्ष चालला। 129 पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली होती। यापैकी 100 जण दोषी ठरले। यापैकी 12 आरोपींना फाशी तर 23 आरोपींना जन्मठेप सुनावली, तर इतर 65 आरोपींना 3 ते 12 वर्षांची शिक्षा कोर्टानं सुनावली। पण महत्त्वाचं म्हणजे अजूनही या प्रकरणातील 100 पेक्षा जास्त आरोपी फरार आहेत। यात दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमनचा समावेश आहे। हे मुख्य आरोपी कधी हाती लागणार याचं उत्तर सध्या तरी कुणाकडेच नाही। झी 24 तासाठी अजित मांढरे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।